पिंजरा पिंजरा रे. अरे एवढी जड आहे. नाचता नाचता माझं नाकच खाली यायचं. नाचून झाल्यावर घालायची असते आणि मग ते लोक ती उतरवणार. अशीच रीत आहे ना. ते म्हणजे कोण? तात्याचा पोरगा. ते माकड वय. जा बाबा, मी नाही त्याला माझ्या नदीला हात लावू देणार. अगं थोड्या वेळासाठी घेणार, मग पुन्हा परत देणार. तुझी आहे ना. मग चाल. अगं गावात तमाशाच्या गाड्या आल्यात आणि अख्ख्या गावात घोषणा करून झाली. सगळी लहान लहान मुलं पळतात त्या गाड्यांच्या माग. मला सांग, मग तू का पळत नाहीये? मी काय लहान आहे का? सॉरी. तुमच्या सगळ्यांचं बोलून झालं असेल तर आपण पटकन निघूया. कॅमेरा पण रेडी. अगं बाय 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 बाय. काय गे आनंदे, ही नथ कोणाची? माझी आहे स्वतःची. बक्षीस मिळाली आहे मला. आणि तुला एक गंमत सांगू, ही नथ आहे ना ती त्या तातासाहेबांनी दिली आणि त्यांचा तो पोरगा आहे ना तो ही नथ उतरवणार. बाबा कसे आहात तुम्ही? आता कसं वाटतंय? मला काही झालंय का? बाबा तुमची दाढी केवढी वाढली आहे? म्हणजे करायचा विचार आहे की नाही? तुला आवडत नसेल तर काढून टाकतो. मी करून देऊ? जमेल तुला? हो, मागच्या वेळी जेव्हा ओजसचा हात फ्रॅक्चर झाला होता ना तेव्हा मीच त्याची दाढी करून दिली. हो, ओजस कोण? ही चंद्रकला कोण? तुमची गर्लफ्रेंड? बरं बाबा, आपण एक डील करूया. मी तुम्हाला ओजस बद्दल सांगते आणि तुम्ही मला चंद्रकला बद्दल. ही चंद्रकला कोण? डान्सर आहे का? माहित नाही मला. लिव्ह मी अलोन. तू तालीम सोडून कशाला आला रे इथं? केवढी मोठी मोठी लोक येणार आहेत. त्यातले किती जण नथ उतरवायला येणार आहेत? विश्वास आहे तुझ्यावर. त्याला तडा जाईल असं वागलीस सोडा, नाहीतर नाहीतर काय. शहाणपणा करायचा नाही इथं. आता मी म्हणतोय तोपर्यंत नाचत राहायचं, थांबायचं नाही. आता मीच तुझा मालक आहे. शेठ म्हटले नाच तर नाचायचं. होय आनंदी काय झालं? आव मालक, आव मालक, काय करत गरम भात खायला गेला तर तोंड भाजल की. थोडी फुंकर तर मार. चल चल चल, या की. पुरीची जात आहे, तिला जरा नाजूकपणे सांभाळावं लागतं ना. असं भास्कन ओरडलं ना, पोरगी घाबरली ना माझी. आता घाबरली तर नंतर कसं वाहणार? ह्यो तर नुसता ट्रेलर होता, ट्रेलर. नथ उतरवण्याचा खरा सिनेमा तर उद्या होणार आहे. काय शेठ? नथ म्हणजे 2 लाख रुपये मोजले तिची नथ उतरवण्याचे. मला तुमचा काहीतरी गैरसमज होतो. म्हणजे माझी आनंदी नसेल, दुसरंच कोणतरी असेल. म्हणजे गुलाबी नाहीतर काय तू? ए बावळ्या, चल निघित ना. अरे आमच्या गजू शेठची चॉईस आहे, चुकायची नाही. लाखात 1 हिरा शोधलाय, हिरा. पण आज जाऊन समजाव तिला. पुन्हा असा अपमान केला ना, सोडणार नाही मी तिला. गजू शेठ, तुम्ही कशाला या हलक्याच्या नादाला लागताय? चला तुम्ही निघा.